की कॉफी किंवा चहा याच्यामध्ये दूध आणि साखर ह्या दोन गोष्टी मुळात आपण वगळून टाकायला हव्यात. दूध का बरं नको सर? कारण त्याच्यामध्ये खूप सारं सॅच्युरेटेड फॅट असतं आणि फॅटी लिव्हर म्हटल्याच्या नंतर फॅट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे आपल्याला फॅट तिथून झिरो करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पेशली ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्या लोकांनी तर दूध किंवा दुधाचा चहा, साखर ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळायलाच हव्यात. हाईट वेटमध्ये जर आपण विचार केला तर एखादा पेशंट जर आपल्याकडे फॅटी लिव्हर घेऊन आलाय तर त्याचं वजन किती आहे हे सगळ्यात अगोदर बघतो आपण, कारण वजन सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. समजा आता आपण एक उदाहरणासाठी घेऊ शकतो, एखाद्या व्यक्तीची उंची आहे 178 सेंटीमीटर, तर त्या व्यक्तीचं आयडियल वजन जे आहे हे 78 kg असावं, कारण फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली 178 सेंटीमीटर मायनस 100 करतो आपण फॉर मेल. ओके. आणि फिमेलसाठी तो फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, 178 मायनस 105 म्हणजे 105 आपण मायनस करतो. तुमच्या बॉडीमधला लिव्हर म्हणजे जसं यमराजाचा जो काही चंद्रगुप्त म्हणतो तसं चंद्रगुप्त म्हणून त्यांना पेन आणि पेपर घेऊन बसलेला आहे. लिव्हर तर एकदम चांगला फॅक्टरी आहे, सगळं डिटॉक्स करतो, सगळं काम चांगलं करतो, पण तो चंद्रगुप्त सारखं पेपर आणि पेन घेऊन बसलेले आहे. तुम्ही जे चुका करणार आहेत म्हणजे एक्सेस आज मी खाल्लं, मटन खाल्लं, बिर्याणी 12 वाजता खाल्लं, बियर पिलं, हे सगळे चुका ते काउंट करत जाणार आहे. तुमचा पुन्हा एकदा आमच्या ह्या गटफिट क्लब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण लिव्हर स्पेशल ह्याच्यामध्ये आपण 2 लिव्हर हेल्थ बद्दल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट सोबत आपण डिस्कशन केलं. तर आज आपण खायचं काय, काय नाही खायचं, कसं खायचं, एक्सरसाइज कसं करायचं आणि आपल्या खाऊन पिऊन आपल्या लिव्हरची हेल्थ कशी चांगली ठेवायची ह्याबद्दल भूषण खेडकर हे एक गट स्पेशलिस्ट, गट सर्टिफाईड डायटिशियन आहेत. यांच्यासोबत आपण बरेच काही गोष्टी डिस्कशन केलेलं आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि बरंच काही चांगली माहिती भेटेल असं मला वाटतं. पुढचे व्हिडिओ आपण बघूयात. आणि तरी हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आमचं जर का गटफिट क्लब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, न विसरता सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओ लेंदी व्हिडिओच्या ऐवजी छोट्या छोट्या क्लिपमध्ये तुम्हाला माहिती जर हवी असेल, गटफिट क्लब क्लिप चॅनल सबस्क्राईब करा. किंवा ऑडिओ जर का ऐकायचं असेल तर स्पॉटीफायवरती गटफिट क्लब हा फॉलो करा, तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. तरी मित्रांनो, चालू करूया हाच आपला लिव्हर हेल्थ बद्दल डाएट स्पेशल पॉडकास्ट. नमस्कार भूषण सर. नमस्कार. पुन्हा एकदा गटफिट क्लब मध्ये आपण आता 2 लिव्हरच्या पॉडकास्टच्या नंतर आज आपण लिव्हर आजारामध्ये काय खायचं, काय नाही खायचं हे तुम्ही डायटिशियन एक्सपर्ट म्हणून तुमच्यासोबत आपण डिस्कस करणार आहोत. सर, आपला लिव्हर राईट साईडला असतो आणि राईट साईडच्या लिव्हरला राईट कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी तुमचे काय सजेशन असतात हे सांगू शकाल का? नक्कीच. जेव्हा आता लिव्हरच्या हेल्थ बद्दल आपण बोलतो तर बऱ्याच वेळा लिव्हरची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये आहाराचं खूप जास्त महत्त्व वाढतं. कारण जेव्हा फॅटी लिव्हर डेव्हलप होतो किंवा लिव्हरला कुठली समस्या फॅटी लिव्हरमुळे वाढायला लागते तर तिथे आहाराचं सगळ्यात अगोदर आपण विचार करायला सुरुवात करतो. तर याच्यामध्ये आपण 2 प्रकारे वर्गीकरण करतो की काय खायला पाहिजे आणि काही नाही खायला पाहिजे. तर काय नाही खायला पाहिजे याच्यावरती आपण सगळ्यात अगोदर बोलणं सुरू करतो. याचं कारण असं आहे की ते टाळणं खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. एकदा काय नाही खायला पाहिजे हे आपल्याला जर क्लिअर झालं तर काय खायला पाहिजे हा प्रश्न थोडासा मागे पडतो, सोपा पडतो आपल्याला. बरोबर. तर काय नाही खायला पाहिजे याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर घेऊ शकतो ते म्हणजे तुमचं डीप फ्राईड फूड्स म्हणू शकतो, जे तळलेले पदार्थ म्हणू शकतो आपण. तळलेल्या पदार्थामध्ये स्पेशली वडापाव, त्याच्यानंतर असे बऱ्याचशा गोष्टी, समोसा असतो किंवा इतर गोष्टी असतात, किंवा आपण व्हेज नॉन व्हेजमध्ये अनेक कॅटेगरीमध्ये असे फूड्स येतात जे मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होतात. बरोबर. तर असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, कारण याच्यामुळे घडतं काय की तुमच्या लिव्हरवरती जी काही चरबीचं प्रमाण आहे ते अतिरिक्त होतो, हळूहळू ते टप्प्याटप्प्याने वाढत जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर जे चरबीयुक्त पदार्थ आहेत हे पदार्थ आपण टाळायला हवेत. ओके. यस. आणि याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन विचार केला तर चरबीयुक्त आहारानंतर मग आपण साखरेचं प्रमाण किंवा जे आपण गोड खातो, हाय कॅलरी फूड म्हणतो आपण त्याला, तर ते थोडं टाळणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण साखरेमुळे होतं काय की तुमच्या रक्तामधील जे साखरेचं प्रमाण आहे ते वाढतं कुठेतरी, आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठी लिव्हरला खूप सारं बर्डन येतं, ज्याच्यामुळे काय होतं की तुमच्या लिव्हरवरती चरबीचं प्रमाण वाढायला, जो एक्सेस ग्लुकोज आहे त्याचा कन्व्हर्जन फॅट मध्ये होऊन लिव्हरवरती मॅक्सिमम स्टोअर होण्याला सुरुवात होते, ज्याच्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हर डेव्हलप होऊ शकतो. ओके. आणखी दुसरं काय अवॉइड करायला? याच्या व्यतिरिक्त जर आपण बोलायचं ठरलं तर रिफाईंड कार्ब्स म्हणतो आपण त्याला, जसं
बेकरी आयटम्स आहेत किंवा ब्रेड्स आहेत वगैरे, तर या गोष्टी आपण अवश्य टाळायला हव्यात. आणि अल्ट्रा प्रोसेस फूड आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रक्रिया वगैरे केलेल्या आहे, जसं काय आर्टिफिशियल काही ज्युसेस वगैरे येतात आपल्यापर्यंत, काही ड्रिंक्स वगैरे येतात, तर हे अल्ट्रा प्रोसेस मध्ये आपण म्हणजे जो की आपण फ्रुटी म्हणतो, अनेक ब्रँडचे ज्युसेस वगैरे आपल्यापर्यंत येतात, जे सहजासहजी स्पेशली उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपण ते खूप जास्त कंझ्युम करतो, ज्याच्यामुळे धोका वाढू शकतो फॅटी लिव्हरचा. तर असे पदार्थ आपण कायम टाळले पाहिजेत. याचे पुढे जाऊन आपण जर थोडासा विचार केला तर काही असे फळं आहेत की जे हायली ज्याच्यामध्ये शुगर जास्त असते, हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण बनाना याचं वर्गीकरण करू शकतो. त्याच्यानंतर बनानामध्ये जे स्पेशली जे हाय राईप म्हणजे जे जास्त पिकलेली केळी असते, तर तशा केळींचा वगैरे वापर करणं थोडंसं टाळायला हवं. त्याच्यानंतर आंबा वगैरे, आता आंब्याच्या सीझनमध्ये स्पेशली याचं कन्झम्पशन खूप जास्त वाढतं, म्हणजे लोक सीझन एकदाच येतो, वर्षातून एकदाच येतो म्हणून त्याचं कन्झम्पशन, सीझनल फूड तर खायलाच पाहिजे, बरोबर, पण त्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे हा धोका परत वाढू शकतो आपल्याला, कारण त्याचं इंटेक हा आयडियल किंवा एका विशिष्ट आहार तज्ञाच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. अगदी न खाणं हे असंही नाही आपण म्हणू शकत, पण त्याचं कन्झम्पशन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वाढतं किंवा जास्त प्रमाणात होतं, त्याच्यामुळे हा धोका वाढू शकतो. म्हणजे आपल्या बॉडीला गरजेपेक्षा जास्त कॅलरी आणि त्यात जास्त फ्राईड आणि रिफाईंड गोष्टी आहेत किंवा जास्त प्रोसेस गोष्टी आहेत, अशा गोष्टी जर का खाल्लं तर बॉडीमध्ये कॅलरी जास्त होतील, जास्त कॅलरी किंवा जास्त फॅट जर का झालं तर तो सगळं कुठं ना कुठं जाऊन आपल्या लिव्हरमध्ये जमा होईल, त्यामुळे लिव्हरला बाधा होणे किंवा फॅटी लिव्हर होणे, सिरोसिस होणे हे प्रकार घडू शकतात. नक्कीच. ह्या गोष्टी ज्या आता आपण डिस्कस केल्या तर ह्या गोष्टी प्राधान्याने टाळायला पाहिजेत. याच्यानंतर आपण जर काही अजून काही गोष्टी जर बोलायचं ठरलं तर स्पेशली मटन वगैरे किंवा झणझणीत पदार्थ किंवा जे आपण आजकाल हल्ली खूप ट्रेंड सुरू आहे मार्केटमध्ये की विशिष्ट अमुक थाळी, तमुक थाळी, अशा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत, जम्बो थाळी वगैरे, ज्याच्यामध्ये खूप सारं मटन, खूप सारं की जे नॅचरली ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्याच्यामुळे काय होतं की ते अतिरिक्त कॅलरीज, आणि आपण काहीतरी विशिष्ट प्लॅन करून जेव्हा अशा काही गोष्टी एन्जॉय करायला जातो किंवा खायला जातो तर तिथे ऑटोमॅटिकली ह्या गोष्टींचं कॅलरीजचं प्रमाण हे कुठेतरी चुकीचं होऊन जातं आणि कॅलरी मॅनेजमेंट बिघडल्यामुळे चरबीचं अतिरिक्त प्रमाण वाढणं हे खूप कॉमन आहे. एकंदरीत तुम्ही जे काही नको सांगितलं ह्याचा अर्थ असा होतो की जे बॉडीला रुटीन गरजेचं आहे, म्हणजे दैनंदिन मी जर का एक रोटी किंवा थोडंसं भात आणि थोडंसं भाजी खात असेल, तितकं आपल्या बॉडीला गरजेची एनर्जी आहे, तितकी बॉडीला गरजेची कॅलरी आहे, तर त्याच्यापेक्षा एक्सेस मध्ये जो काही घेतलेला आहे आपण तो बाहेर जात नाही, तर त्याच्यामधला जो काही एक्सेस कॅलरी आहे तो तुमच्या लिव्हरमध्ये स्टोअर होतो आणि स्टोअर झालेला जो रूपांतर असतो फॅट मध्ये स्टोरेज म्हणून होतो आणि त्यामुळे तुमच्या असलेल्या यंत्रणा, लिव्हरच्या यंत्रणाला तो खराब करत जाणार आहे आणि त्याचे प्रॉब्लेम होणार आहे. नक्कीच त्याच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड होण्याची शक्यता अजून वाढते. ज्याच्यामुळे तुम्हाला बाकी इतर काही आजार होण्याचे पण धोके वाढतात फॅटी लिव्हरमुळे. त्याला आपण एक इन्व्हिटेशन कार्ड पण म्हणू शकतो, कारण फॅटी लिव्हर झाला तर फॅटी लिव्हरमुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो, फॅटी लिव्हरमुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यात अनेक समस्या येऊ शकतात, तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकतं, तुम्हाला स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखे प्रॉब्लेम्स पण डेव्हलप होऊ शकतात याच्यामुळे. अशा अनेक आजार आपण इन्व्हाइट करतो. बरोबर. साधारणतः ओपीडी मध्ये जो काही पेशंट येतो त्या पेशंटला लिव्हरचा इम्पॉर्टन्स सांगण्यासाठी मी असं सांगतो, त्याला सांगतो तुमच्या बॉडीमधला लिव्हर म्हणजे जसं यमराजाचा जो काही चंद्रगुप्त म्हणतो तसं चंद्रगुप्त म्हणून त्यानं पेन आणि पेपर घेऊन बसलेला आहे. लिव्हर तर एकदम चांगला फॅक्टरी आहे, सगळं डिटॉक्स करतो, सगळं काम चांगलं करतो, पण तो चंद्रगुप्त सारखं पेपर आणि पेन घेऊन बसलेले आहेत. तुम्ही जे चुका करणार आहेत म्हणजे एक्सेस आज मी खाल्लं, मटन खाल्लं, बिर्याणी 12 वाजता खाल्लं, बियर पिलं, हे सगळे चुका ते काउंट करत जाणार आहे आणि जितके चुका काउंट होत जातात तिथून मग तो एक लेवल आल्यानंतर मग फॅटी लिव्हर होतो. ज्या वेळेला फॅटी लिव्हर होतो त्याच वेळेस तुमच्या पूर्ण शरीरामध्ये सुद्धा तांत्रिक बिघाड होतात. म्हणजे जसं की ज्या वेळेला तुम्हाला फॅटी लिव्हर झालं त्याच वेळामध्ये तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोनचा रिस्क वाढलेला असतो, त्याच वेळेस तुमचं लिपिड जो काही बॉडीमध्ये मेंटेन करण्याचा आहे, डिस्लिपिडिमिया, हायपरलिपिडिमिया, कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणतो तो चालू होतो आणि तोच एक प्रक्रिया आहे तिथून तुमचं शुगर चालू होण्याचं. म्हणजे काय होतं, लिव्हरमध्ये फॅट एक्सेस झाला तर इन्सुलिन तितकंच डायजेस्ट करण्यासाठी जास्त सिक्रेट करावा लागतो, तो इन्सुलिन रेजिस्टन्स सारखं होतो आणि तिथून तुमची शुगरची जी काही मॉनिटरिंग आहे, काम करण्याची पद्धत आहे ते बिघडून
तुम्हाला डायबिटीज कडे घेऊन जातं आणि बॉडीचा मेटाबॉलिक सिंड्रोम झाल्यानंतर हायपर टेन्शन कडे जातं. आणि जर का यंगस्टर मुली असतील की स्त्रियांमध्ये, त्यांच्यामध्ये तो पीसीओएसचा सुद्धा प्रॉब्लेम घेऊन येतो. म्हणजे एकंदरीत लिव्हर हा तुमच्या बॉडी मधल्या शरीरामधल्या चंद्रगुप्त आहे. तुमचा चुका काउंट करतोय. जिथं चुका जास्त होतात त्यावेळेला तो पहिला वॉर्निंग सिम्पटम म्हणून फॅटी लिव्हर देतो. जेव्हा फॅटी लिव्हर झालेलं आहे त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये बरेच काही प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, पण फॅटी लिव्हर म्हणून पहिला सिग्नल देतो. तिथून जर चुका करत केलं तर तो माफ नाही करणार, सिरोसिस आणि एकदम मेन स्टेजला कॅन्सरकडे घेऊन जातो. बरोबर, अगदी बरोबर. आणि जर का तुम्ही ना खाण्याचं सांगितलं, म्हणजे हे चंद्रगुप्तला जर का मोजण्यासाठी तुम्हाला ठेवायचं नाही, तर ह्याला खुश करण्यासाठी चांगल्या गोष्टी काय खायला पाहिजे हे काय सजेशन देतात? नक्कीच. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यावी लागेल की काय खायचं. तर खाण्यामध्ये पोर्शन साईज सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो. तुम्ही तुमचा लाईफस्टाईल स्वतः अनालिसिस करू शकता की आपण किती व्यायाम करतो, आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहेत. त्याच्यानुसार जर तुम्ही एखाद्या आहार तज्ज्ञाची मदत घेऊन तसंही तुम्ही तुमचा डाएट प्लॅन डिझाईन करू शकता. परंतु एक जनरल जर आपण विचार केला तर जनरल याच्यामध्ये पोर्शन साईज जेवढा तुम्ही कंट्रोल ठेवाल, म्हणजे अगदी मापात खाणं आपण म्हणू शकतो की जेवढं गरजेचं आहे तेवढं खाणं. आणि त्यातली त्यात त्याच्यामध्ये काही अशा प्रोटीनचे सोर्सेस आहेत, जसं आपण कडधान्य म्हणतो, उसळी म्हणतो, असे पदार्थ तुमच्या नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये. त्याच्यानंतर एक चांगले पदार्थ अजून आपल्याला हेल्दी याच्यामध्ये जर आपण काउंट केले तर काही फळभाज्या असतात किंवा हिरव्या पालेभाज्या असतात. त्याच्यानंतर दही, ताक वगैरे जे घरगुती बनतं, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये सर्वसामान्यपणे ऍड करू शकता. हे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतं यामध्ये. त्याच्यामध्ये काही फळं असतात, जसं आता आपण फळांचं जर सांगायचं म्हटलं तर ऍपल आहे, त्याच्यानंतर मोसंबी आहे, संत्री आहे, पपया आहे. असे फळं आहेत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो फार कमी असतो आणि त्याच्यामध्ये फायबर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्या लिव्हरसाठी आणि पूर्ण शरीरासाठी खूप महत्वाच्या असतात. तर अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता. ओके. जो म्हणतात 1 ऍपल पर डे कीप डॉक्टर अवे, पण त्याच्यासोबत खरोखर आणखीन दुसरी पण एक म्हण आहे, 2 ऍपल अ डे कीप डिसीज अवे फ्रॉम ह्युमन म्हणतात. म्हणजे एखादा ऍपल रोज तुम्ही खात असाल तर डॉक्टरांपासून तुम्ही दूर राहाल, पण 2 ऍपल दररोज खाताय, सकाळी एक संध्याकाळी एक, तुमच्या प्रत्येक आजारापासून दूर राहतात. त्यात लिव्हरसाठी खूप चांगलं आहे. ऍपल एक हा खूप चांगलं आहार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यात त्याची सालपट वगैरे न काढता तसंच खाल्लेलं शरीरासाठी चांगलं आहे, नेहमी चांगलं आहे. 5 चांगले बेस्ट फूड फॉर लिव्हर जर का म्हणायचं तर तुम्ही कोणते कोणते नाव सजेस्ट करता? आता याच्यामध्ये आपण व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही कॅटेगरी घेऊ शकतो. ठीक आहे. तर व्हेजवाले बऱ्याच वेळा चुका करत असतात की प्रोटीनचा सोर्स म्हणून पनीर वगैरे प्रेफर करतात किंवा डेअरीचे प्रोडक्ट प्रेफर करतात. तर ते थोडेसे टाळायला हवेत. पण त्यातले त्यात त्याच्यामध्ये चांगला जर पदार्थ म्हटलं डेअरी प्रोडक्ट्समध्ये तर ताक आहे, दही आहे, हे पदार्थ आपण घेऊ शकतो. उसळी घेऊ शकतो सगळ्या प्रकारच्या आपण. ठीक आहे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन अंडी किंवा लीन चिकन एक प्रकार येतो, जो आपण जर थोडासा योग्य प्रमाणात जर तुमच्या कन्झप्शनमध्ये असला, वीकली 2 वेळा 3 वेळा, तर अशाही गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे मेजरली तुम्ही प्रोटीनयुक्त जो आहार म्हणतो आपण ज्याला प्रोटीनयुक्त आहार, तर असा आहार तुमच्या याच्यामध्ये असायला हवा. सोबत रिच फायबर ज्याला आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स असतील, असे फ्रुट्स वगैरे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि जर आपण बेव्हरेजेसचं जर बोललो तर ताक हे त्याच्यामध्ये अजून बेस्ट आहे, जे तुमची गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करू शकतं. तर अशा प्रकारचे तुम्ही आहारामध्ये तुमच्या समावेश जर ठेवला तर खूप चांगल्या प्रकारे. आणि याच्याही पुढे जाऊन अजून हेल्दी गोष्टींचा जर आपण विचार केला तर होल ग्रेन्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी, गव्हापेक्षा खूप काही पटीने आपल्याला ते मदत करू शकतात. ऍक्च्युअली डायजेस्ट होण्याला पण इझी आहे, बरोबर, आणि शरीराला पण जास्त साईड इफेक्ट नाही आहे. आणि ज्यांना जो की काही अलर्जी वगैरे राहतो वे प्रोटीनचा, तशा कंडिशन मध्ये गहू सोडून ह्याच्याकडे ज्वारी, बाजरा हे घेत असाल तर तुमच्या लिव्हरसाठी पण चांगलं आहे, तुमच्या गटसाठी पण चांगलं आहे. नक्कीच हेल्पफुल आहे. आणि या पदार्थामुळे लॉंग रन मध्ये तुम्हाला, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा तुमच्या डाएटमध्ये बदल करता आणि काही महिने, काही वर्षापर्यंत तुम्ही याचा वापर करता, तेव्हा तुम्हाला लॉंग रन मध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात. ओके. आणि हळदीचं एक खूप चांगलं म्हणतात, लिव्हरसाठी चांगलं म्हणतात. टर्मरिकचं
आजकाल कॉफी वगैरे करून पण पितात, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? अगदी चांगला ऑप्शन आहे तो हेल्दी ड्रिंक्स मध्ये, जसं आपण ग्रीन टी म्हणतो, ब्लॅक टी म्हणतो, किंवा अशा कशाच्या माध्यमातून ते घेणं. कारण हळदी जर म्हटलं तर अँटीबॅक्टेरियल वगैरे प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला लिव्हरला किंवा आपल्या पूर्ण शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. ओव्हरऑल तुमचा मेटाबॉलिझम पण त्यामुळे चांगला राहतो, की जेणेकरून तुमचं जे काही एक्सेस फॅट जे डिपॉझिट होणार असतं तर ते होण्यापासून ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचा खूप महत्वाचा रोल त्याच्यामध्ये येतो. जो लिव्हरचे प्रॉब्लेम किंवा फॅटी लिव्हर जो घेऊन आलेला असतो त्यांचं एकच विचारायचं असतं, आम्हाला पियाला जमतं का? मग मी सांगतो दारू पिऊ नका, कारण दारू हा WHO असो, वर्ल्ड लिव्हर्स ऑर्गनायझेशन असो, सगळ्यांनी सांगितलेले दारू घेऊ नका. तुमच्या लिव्हरला इवन थेंबर पण घेत असेल, एक पण पेक घेत असेल, हा 100% डॅमेजेस करणार आहे. आणि आम्ही असं सांगतो की हा लिगली अवेलेबल पॉइझन आहे, म्हणजे विष आहे, ज्याला की इलिगल म्हणता येत नाही, लिगली अवेलेबल आहे, पैसे देऊन तुम्ही घेऊ शकता, हे बंद करा म्हणतात. मग पेशंटचा पुढचा प्रश्न असतो, सर मग आम्ही चाय घेतो, चाय चालेल का? किंवा कॉफी घेतो, कॉफी चालेल का? म्हणजे नेमकं तुमच्या पचन संस्थेसाठी, लिव्हरसाठी चाय, कॉफी, ब्लॅक टी ह्याच्यापैकी किंवा ग्रीन टी कोणतं चांगलं आणि का बरं? नक्कीच. आता याच्यात आपण खूप सविस्तर बोलू शकतो. जसं चहा, कॉफी किंवा ब्लॅक टी वगैरे याच्यामध्ये थोडंसं आपण सॉर्ट करू शकतो की कॉफी किंवा चहा याच्यामध्ये दूध आणि साखर ह्या दोन गोष्टी मुळात आपण वगळून टाकायला हव्यात. दूध का बरं नको सर? कारण त्याच्यामध्ये खूप सारं सॅच्युरेटेड फॅट असतं आणि फॅटी लिव्हर म्हटल्याच्या नंतर फॅट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे आपल्याला फॅट तिथून झिरो करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पेशली ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्या लोकांनी तर दूध किंवा दुधाचा चहा, साखर ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळायलाच हव्यात. त्याच्यामुळे दुधाचा चहा किंवा दुधापासून बनलेली जी कॉफी असते ही टाळावी. हा, जर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी जर घेताय तर दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ. इव्हन तुमचं लिव्हर त्याच्यामुळे खूप सारं हेल्दी होऊ शकतं. लिव्हरवरती जी काय अतिरिक्त चरबी जमा झाली आहे ती चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला त्यांनी ब्लॅक टी किंवा ग्रीन टी बद्दल सांगतात की अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. अगदी बरोबर. तर तुमचं लिव्हर जे आहे नॅचरली डिटॉक्सिफिकेशन जी प्रोसेस असते त्याला ते मदत करतं. त्याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात. तर याच्यामध्ये प्युअरली जर तुम्ही प्युअर फॉर्म मध्ये घेत असाल, म्हणजे एखादी कॉफी आहे ती ब्लॅक कॉफी फॉर्म मध्ये घेताय विदाऊट शुगर, दॅट इज गुड. जर तुम्ही ब्लॅक टी घेताय त्याच्यामध्ये काही लिंबू वगैरे किंवा हळदी असे काही हर्ब्स वगैरे ऍड करून जर घेताय दॅट इज ऑल्सो फाईन. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुगर फ्री घेणं किंवा शुगर ऍड करणं दॅट इज व्हेरी डेंजरस अगेन. म्हणजे शुगर फ्री सुद्धा नको म्हणताय का? अगदी बरोबर. शुगर फ्रीचे पण खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामुळे आपण ते टाळतो. कारण इव्हन शुगर फ्रीमुळे तुम्हाला अनेक तुमच्या हेल्थ रिस्क वाढू शकतात. इव्हन कॅन्सर पर्यंत पण त्या गोष्टी घेऊन जाऊ शकतात. म्हणजे जर टी कॉफी पियायचंच असेल तर बेटर आहे ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी प्रेफरेबल असेल आणि त्यात शुगर फ्री वगैरे नको, त्यापेक्षा कमी शुगरचं घेतलेलं बेटर. अगदी बरोबर. येस, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. म्हणजे अगदीच काहीतरी शुगर फ्री घेण्यापेक्षा थोडीफार चालेल. पण ज्यांना स्पेशली फॅटी लिव्हर आहे त्या लोकांनी तर झिरो शुगर करणं हे नेहमी. फॅटी लिव्हर, डायबिटीज सगळ्यांसाठीच आहे झिरो शुगर. येस येस, अगदी बरोबर. आणि काही आता नवीन कॉन्सेप्ट आहे की झिरो डाएट कोक, झिरो कॅलरी कोक म्हणून. तर हे झिरो कॅलरी कोक जर का घेतलं तर लिव्हरवरती काही जड पडणार नाही, ते घ्यायला काही हरकत नाही. हे अगदी चुकीचं आहे. कारण कुठली कंपनी ज्यावेळेस हे प्रोडक्ट बनवते तर ते त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक अजेंडा असतो, मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात. त्यावेळेस ते क्लेम करताना असे फॉल्स क्लेम करू शकतात. परंतु कुठलाही प्रोडक्ट हा विदाऊट प्रिझर्वेशन किंवा विदाऊट शुगर मार्केटमध्ये येणं अशक्य आहे. त्याच्यामुळे असे पदार्थ किंवा असे ड्रिंक्स नेहमी टाळाव्यात. कारण त्याच्याबद्दल आपल्याला सखोल माहिती नसते किंवा त्या गोष्टींची कुठली खात्री नसते. जेणेकरून ते आपल्या कन्झप्शन मध्ये जर आलं, आपण जसं ऍडव्हर्टाईज करतात त्या पद्धतीने जर आपण त्याचं कन्झप्शन वाढवलं तर आपल्या शरीराला त्याच्यापासून धोका वाढू शकतो, स्पेशली लिव्हरला. आणि इव्हन असं होतं की ग्लुकोज हे डिलीट करतात कॅलरीसाठी, पण अदर सोर्सेस ऑफ ग्लुकोज जे की डायरेक्टली ग्लुकोज तर बॉडीमध्ये खूप ठिकाणी डायजेस्ट होतो, जसं की मसलमध्ये एनर्जीसाठी सगळीकडे त्याचं मेटाबॉलिझम होतो. पण ग्लुकोजच्या व्यतिरिक्त सुक्रोज, माल्टोज, फ्रुक्टोज हे जर का तुमच्या रुटीन पे मध्ये जे की मँगो ज्युसेस आहेत, वेगवेगळे मँगो ज्युसेस आहेत किंवा तुमचे कोक्स आहेत, ह्याच्यामध्ये सगळीकडे जो आलेला असतो तो फक्त आणि फक्त लिव्हरमध्येच मेटाबॉलिझम होतो आणि तिथं जाऊन सुद्धा त्याच्यामुळे बरेच काही प्रॉब्लेम होतो. बरोबर, अगदी बरोबर. ओके. आणि एखाद्या पेशंटला आम्ही म्हटलं की तुला फॅटी लिव्हर आहे, जा भूषण सरांशी कन्सल्टेशन घे.
आणि ते तुमच्याजवळ येतो आणि आम्ही लिहिलेलं असतं की डाएट ह्याचं वेट लॉसची थोडंसं ट्रीटमेंट करा आणि फॅटी लिव्हरला मदत करा म्हणून. तर नेमकं तुम्ही काय बघता आणि कशा बेसिसवरती त्याला आयडियल वेट काय आहे म्हणायचं करायला सांगता? बरोबर. आता याच्यामध्ये ज्यावेळेस फॅटी लिव्हरचा पेशंट आमच्याकडे रेफर होतो तर सगळ्यात अगोदर आम्ही हे बघतो की त्याचे कारण शोधतो की कशामुळे तो डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे प्रकार असतात आणि सोबतच डाएटचं जेव्हा आपण त्याच्याशी संबंध जुळवतो तर सगळ्यात अगोदर हे बघतो की पेशंटचं लाईफस्टाईल कसं आहे, त्याचं डिटेल अनालिसिस करतो. त्याच्या खाण्यापिण्यामध्ये काय येतंय, दैनंदिन जीवनामध्ये तो काय खातोय आणि त्याच्यानंतर मग त्यांचं हाईट, वेट ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर कॅल्क्युलेट करतो. हाईट वेटमध्ये जर आपण विचार केला तर एखादा पेशंट जर आपल्याकडे फॅटी लिव्हर घेऊन आलाय तर त्याचं वजन किती आहे हे सगळ्यात अगोदर बघतो आपण, कारण वजन सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. समजा आता आपण एक उदाहरणासाठी घेऊ शकतो, एखाद्या व्यक्तीची उंची आहे 178 सेंटीमीटर, तर त्या व्यक्तीचं आयडियल वजन जे आहे हे 78 kg असावं, जे कारण फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली 178 सेंटीमीटर मायनस 100 करतो आपण फॉर मेल. ओके. आणि फिमेलसाठी तो फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, 178 मायनस 105 म्हणजे 105 आपण मायनस करतो. म्हणजे तुमची जी काही उंची आहे सेंटीमीटर मध्ये त्याच्यामधल्या 100 मायनस केलं, इतकं वजा केलं, जो उरलेला नंबर आहे तो म्हणजे तुमचा आयडियल वेट असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर. म्हणजे एखाद्या माणसाची उंची, माझी उंची 172 आहे, तर मला 100 जर वजा केलं तर मला 72 हा वेट असलं पाहिजे, हा आयडियल वेट म्हणतात. आणि फिमेल मध्ये जर का समजा एखाद्या स्त्रीचं उंची 165 सेंटीमीटर आहे तर 100 वजा केलं 65 हा वजन त्यांना आयडियल वजन असं म्हणता येईल. 105 आपण त्यात 105 मायनस जर का केलं तर 60 हा त्यांचा आयडियल वजन असू शकतो. येस येस. सो ज्यावेळेस आपण त्याच्यामधून 105 हे मायनस करतो त्यावेळेस त्यांचं आयडियल वेट, आणि जेव्हा आयडियल वेट आपल्याला मिळतं तिथून पुढे मग त्यांची जर्नी स्टार्ट होते. मग आयडियल वेटच्या नंतर त्यांचं ऍक्च्युअल वेट आपण बघतो. समजा त्यांचा आयडियल वेट आलंय 60 एका फिमेलचं आणि त्यांचं ऍक्च्युअल वजन आहे 75 किंवा 74, 73 व्हॉट एव्हर इट, 15 किलो वरती काम करायचं. अगदी बरोबर. तर मग तेवढं फॅट आपल्याला ते कमी करावं लागतं. तर ते फॅट कमी करताना आपण त्यांना अनेक गोष्टींचे सल्ले देतो. मग त्याच्यामध्ये त्यांचं व्यायामाचे प्रकार, त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, त्याच्यामध्ये ऍडवाइसमध्ये सगळ्यात महत्वाचं खाणं हा जो प्रकार आहे याच्यावरती आपण 70 ते 80% काम करतो. आणि उर्वरित जे काही 20-30% आहे त्याच्यामध्ये त्यांचे एक्सरसाइज आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल जे आहे तर त्याच्यावरती आपण काम करतो, त्यांना तसे ऍडवाइस देतो. सो मेल आणि फिमेल्स या दोन मध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स ओळखून आपण पुढे त्यांना ट्रीट करायला सुरुवात करतो. आणि जर का हार्ट डिसीज वगैरे असेल तर आणखीन जेव्हा कुठल्याही प्रकारचे लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा ज्याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा कुठल्याही डिस्लिपिडियमिया वगैरे अशी कंडिशन्स असतात. सो या कंडिशनमध्ये आपण अजून थोडं सेफर साईड जाण्यासाठी आपण त्याच्यामधून तो रेशो थोडासा वाढवतो. म्हणजे जसं आता फिमेलसाठी 105 आहे तर आपण तो 110 असा कन्सिडर करायला लागतो. बरोबर. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची जर एका फिमेलची जर हाईट असेल 165 सेंटीमीटर तर त्याच्यामधून आपण 105 मायनस करण्याच्या ऐवजी 110 मायनस करतो आपण. सगळ्यांना समजण्यासाठी आयडियल वेट काढण्याचा सरांचा जो काही फॉर्म्युला आहे जे सर सांगतायत, तर आपल्या वेट पुरुषांमध्ये वेट जो काय आहे आयडियल वेट हाईटच्या -100 करायचं. बरोबर. स्त्रियांमध्ये हाईटच्या -105 करायचं. आणि जर का तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीस, थायरॉइड, बीपी किंवा कॅन्सर प्रॉब्लेम, फॅमिली हिस्ट्री असेल त्याच्या कंडिशनमध्ये मेलमध्ये माणसांमध्ये तुमचा जो हाईट सेंटीमीटर मध्ये आहे त्याचा -105 करायचं. बरोबर. स्त्रियांमध्ये तुमचा हाईट -110 करायचं. आणि तो आयडियल वेट अचीव करण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे असं म्हणायचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय ऑप्शन असतात तुम्हाला बघण्यासाठी सर? आपण त्याच्यामध्ये मेन जो हिप आणि वेस्ट रेशो बघतो, स्पेशली त्यांचा कमरेचा जो घेर असतो हा बघणं पण खूप गरजेचं आहे. सो आयडियल आणि हेल्दी पर्सन साठी मेलमध्ये आपण 90 सेंटीमीटर पर्यंत कन्सिडर करतो, त्याच्या बिलो असेल तर वेल अँड गुड. आणि फिमेलमध्ये तो 80 सेंटीमीटर पर्यंत आपण कन्सिडरेशन, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनहेल्दी म्हणतो आपण. आणि मग त्याच्यावरती आपण काम करायला घेतो. म्हणजे स्पेशली फॅट लॉस म्हणतो आपण त्याला. म्हणजे वेट लॉस पेक्षा फॅट लॉस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ओव्हरऑल वेट कमी होते याच्याही पेक्षा टोटल फॅट किती कमी होतं याच्यावरती आपण मोर फोकस असतो. फॅटी लिव्हरच्या पेशंटमध्ये आजकाल म्हणतात की इंटरमिटेंट फास्टिंग आणि टाइम रेस्ट्रिक्टेड डायटिंग केलं
तर खूप चांगला इम्पॅक्ट होतो. तुमच्या पेशंटला तुम्ही सजेस्ट करता का? नक्कीच. आता ओव्हरऑल पेशंटची हेल्थ कंडिशन काय आहे याच्यानुसार आपण हे सर्व डिसाईड करतो. परंतु मॅक्सिमम पेशंटमध्ये फॅटी लिव्हरच्या इंटरमिटंट फास्टिंग आपण रेकमेंड करतो. याचं कारण असं आहे की इंटरमिटंट फास्टिंग म्हटलं की त्याचे काही बेसिक प्रिन्सिपल्स असतात. जसं आपण इटिंग विंडो किंवा फास्टिंग विंडो अशा 2 विंडो असतात. इटिंग विंडो म्हणजे खाण्याची टायमिंग, बरोबर, आणि फास्टिंग विंडो म्हणजे उपाशी राहण्याची टायमिंग. अगदी बरोबर. सो फास्टिंग विंडोचं जर आपण कन्सिडरेशन केलं तर हे मिनिमम टू मॅक्सिमम आपण ठरवू शकतो. म्हणजे मिनिमम 8 तासाचं असावं, मॅक्सिमम ते 10 ते वर्स्ट केसमध्ये 12 तास आपण ठेवू शकतो. परंतु जेवढं इटिंग विंडो स्मॉल असेल तेवढं त्याच्यामध्ये फायदा आपल्याला जास्त बघायला मिळतो. जसं आता आपण आयडियल जर इटिंग विंडो बद्दल बोलायचं म्हटलं तर 8 तासाची एक आयडियल इटिंग विंडो असते. म्हणजे खाण्याची जी टायमिंग आहे, तुम्ही 2 मील खाताय, 3 मील खाताय, 3 वेळा खाताय, सगळं ते 8 घंट्यामध्ये व्हायला पाहिजे. बरोबर. अगदी त्या 8 तासामध्ये जर तुम्ही जेवण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर जे तुमच्याकडे जे तास उरतात फास्टिंगचे, तर त्या तासामध्ये काय आहे की सिम्पली आपल्या बॉडीमध्ये जे काही स्टोर्ड फॅट असतं बॉडी ती वापरायला सुरुवात करते, जेणेकरून तुमच्या ऑर्गनवरती असणारे जे फॅट आहे जसं लिव्हरचं ते फॅट रिव्हर्स मेटाबॉलिझम म्हणजे तो एका फेजच्या नंतर काय होतो, बॉडीला तुम्ही देत राहतो, खात राहतो. खाल्लेलं जर का जेवण बंद असेल तर बॉडीमधला जो एक्सेस चरबी आहे त्याला तो रिव्हर्स युटिलायझेशन स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी युटिलायझेशन मध्ये यायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामुळे चरबीचं प्रमाण हळूहळू कमी होतं. आणि हे जेवढं तुम्ही लॉंग रन मध्ये फॉलो कराल तेवढं तुम्हाला त्याचे परिणाम चांगले दिसायला लागतात. ओके, अगदी बरोबर. आणि हा टाइम रिस्ट्रिक्टेड डाएट हा काय भानगड? टाइम रिस्ट्रिक्टेड याच्यामध्ये काही विशिष्ट टाइम्स असतात ज्या टायमिंग मध्ये आपल्याला खायचं असतं. जसं आपण सकाळी उठतो तर सकाळी उठल्याच्या नंतर समजा 2 तासानंतर जेवणं, 3 तासानंतर जेवणं वगैरे, किंवा एक विशिष्ट टायमिंग मध्येच खाणं, तर ह्याला आपण टाइम रिस्ट्रिक्टेड डाएट म्हणतो. त्याचे आपल्याला बऱ्यापैकी बेनिफिट बघायला मिळतात. नेमकं म्हणजे तुम्ही खाण्याचं टायमिंग लिमिट करणे, भूक राहण्याचं टायमिंग जास्त वाढवणे, आणि ते पण तुमचे टाइम रेस्ट्रिक्टेड म्हणजे तुम्ही उठल्यानंतर जे काही आपण म्हणतो की सूर्योदयाच्या नंतर खा, जितकं शक्य तितकं लेट करून ठेवा. उठलं तुम्ही, सूर्योदय झालेलं आहे, तवाच्या तवा काहीतरी खाण्यापेक्षा शरीराला भूक ठेवण्याची एक आदत घाला, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या बॉडी मधले एक्सेस फॅट आहे तो रिव्हर्स मेटाबॉलिझम व्हायला चालू होतो. अगदी बरोबर. आणि संध्याकाळी 12 वाजता 10 वाजता तुम्ही बिर्याणी आणि हे खाण्यापेक्षा संध्याकाळी जितकं शक्य आहे तितकं लवकर खा. सूर्यास्ताच्या वेळेला जैन मध्ये ज्यूज मध्ये खातात तसं सूर्यास्ताच्या टायमामध्ये खा किंवा त्याच्या अगोदर खा, म्हणजे तुमचं टाइम इंटरमिटंट फास्टिंग पण होईल, जेणेकरून कमी वेळामध्ये खाणार आहे. तुमचं टाइम रेस्ट्रिक्टेड पण डाएट होईल, आणि जो काही प्रिन्सिपल आहे सूर्याची जी काही एनर्जी आहे त्या एनर्जी सोबत आपल्या बॉडीचं फंक्शनिंग डायजेशन चांगलं होतं म्हणतो. आणि त्या कंडिशन मध्ये तुम्ही तितकं रेस्ट्रिक्ट करून ठेवलं तर तुमचं रिव्हर्स मेटाबॉलिझम होऊन तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी पण वाढेल आणि बाकी सगळं वाटेल असं म्हणताय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. या गोष्टी खूप जास्त हेल्पफुल असतात आणि याचे परिणाम आपण प्रॅक्टिकली खूप साऱ्या पेशंटमध्ये बघतो. आता जे काही नंबर ऑफ पेशंट्स आपण बघतो फॅटी लिव्हरचे, तर त्यांच्यामध्ये रिव्हर्स होण्याचे जे काही चान्सेस वाढतात ते अशा काही प्रयोगाच्या माध्यमातून हे खूप जास्त पटीने बघायला मिळतात. आणि ज्या वेळेला आपण फास्टिंग विंडो म्हणतो त्याच्यामध्ये काय काय खाणं अलाउड असतो? काही जण म्हणतात की फास्टिंग विंडो म्हणून ज्यूस घेतात किंवा बरेच काही पेय घेतात, तर त्या पिरियड मध्ये फास्टिंग विंडो नेमकं त्या फेज मध्ये काय काय खायला पाहिजे आणि काय खायला नाही पाहिजे? सायंटिफिकली जर आपण बोलायचं म्हटलं तर फास्टिंग विंडोमध्ये काही खाणं अलाउडच नाहीये. फक्त पाणी घेणं अलाउड आहे, जे आपण झिरो कॅलरीज म्हणू शकतो. झिरो कॅलरीज पेयमध्ये तुम्ही इव्हन ब्लॅक टी घेऊ शकता विदाऊट शुगर. त्याच्यानंतर ग्रीन टी पण अलाउड आहे आणि प्लेन वॉटर आपण म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत तुमच्या पॅनक्रियाजला रेस्ट द्यावं आणि जेणेकरून त्याच्यामधलं इन्सुलिन अननेसेसरी सिक्रीट होऊ नये आणि तुमच्या लिव्हर मधलं असलेलं रिव्हर्स मेटाबॉलिझम एक्सेस फॅट बाहेर निघा. बरोबर. कारण अशा वेळेस कुठलाही एक प्रकारचं जेव्हा तुम्ही फूड किंवा ज्याच्यामध्ये कॅलरीज असतात अशी गोष्ट तुमच्या स्टमक मध्ये जाते त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपलं जे काही इन्सुलिन आहे ते स्पाइक व्हायला सुरुवात होते. ओके ओके. येस, विच इज नॉट गुड. म्हणजे जी काही आपला जो पर्पज असतो फास्टिंग विंडोचा तो ब्रेक व्हायला होतो. त्याच्यामुळे फास्टिंग विंडोमध्ये पाण्याव्यतिरिक्त जे काही आता आपण पेय डिस्कस केले ते सोडता बाकी इतर कुठल्याही गोष्टी प्रिफरेबल नाही आहेत. अगदी बरोबर.
आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ज्या पद्धतीने तुम्ही मला सांगताय जे फॅटी लिव्हरचं ट्रीटमेंट म्हणून, हा तर पूर्ण शरीरासाठी खूप चांगलं ठरेल, कारण वजन कमी होतंय, तुमचं फॅटी लिव्हर रिव्हर्स होतंय आणि तुमचं ओव्हरऑल एनर्जी पण वाटतं. हे तर पूर्ण शरीराचं डाएट झाल्यासारखं झालं ना. बरोबर बरोबर. कारण जेव्हा तुम्ही एक फॅटी लिव्हरसाठी ह्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये ठेवता, त्याचे कुठे ना कुठेतरी इनडायरेक्ट बेनिफिट्स तुमच्या पूर्ण ओव्हरऑल हेल्थला मिळत असतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर डाएट तुम्ही फॉलो करता किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडरेशन मध्ये ठेवता, तर डेफिनेटली तुम्हाला या हेल्पफुल ठरतील फ्युचरमध्ये. ओके. आजकाल चाइल्डहुड ओबेसिटी आणि चाइल्डहुड म्हणजे 13-14 वर्षाचा पोरग असतो फॅटी लिव्हर घेऊन येतं, हा प्रकार नेमका वाढत चाललेला आहे. तुमच्या मते ह्याला कारणीभूत काय गोष्टी असू शकतात? याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा आहार हा सगळ्यात पहिला घटक आहे. पण असा त्यांचा चुकीचा आहार का होतो याचे कारण पण आपल्याला डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो तर जे काही पॅरेंट्स असतात ते जास्त जबाबदार असतात या गोष्टींसाठी. म्हणजे लेकराच्या चुकीसाठी आई वडील जबाबदार असं म्हणतात. अगदी बरोबर. कारण आता जर आपण हल्ली बघितलं तर बऱ्याच पेशंटमध्ये अनालिसिस केल्याच्या नंतर लक्षात येतं की हजबंड वाईफ दोघेही वर्किंग असतात. स्पेशली IT इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी खूप जास्त घडतात. तर अशा वेळी त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष देणं थोडंसं कठीण होऊन जातं किंवा इनकन्व्हिनियंट होऊन जातं. तर यामध्ये काय करतात की ते कुठेतरी ऍडजस्टमेंट किंवा तडजोड म्हणून त्यांना ते वेळ मारून नेणं आपण ज्याला म्हणतो आपल्या मराठी भाषेत, तर तशा प्रकारचं ते काहीतरी तडजोड करतात. मग मुलांना सकाळी घाई असते उठून जाण्याची, एक तर त्यांची झोप झालेली नसते, त्याच्यामध्ये त्यांना आहार जे देतात तो पण चुकीचा देतात. तर आहार देत असताना ते बिलकुल देतात म्हणतात. जसं आता आपण म्हणू शकतो की त्यांना पोहे, उपमा किंवा जे काही हेल्दी ब्रेकफास्टचे जे काही सिरियल्स असतात किंवा चपाती भाजी म्हणतो आपण, त्याला वेळ लागेल ना सर, याला वेळ लागतो. तर मग हे काय करतात, त्याच्यावरती कुठला तरी शॉर्टकट मार्ग शोधतात. मग वेपर्स देणं किंवा कुठले तरी जॅम, ब्रेड बटर असे काहीतरी अनहेल्दी किंवा आपण ज्याला प्रिझर्व किंवा स्टेल फूड पण म्हणू शकतो आपण, जे शिळ अन्न म्हणू शकतो. तर अशा काही गोष्टी ते त्यांना सर्रास प्रोव्हाइड करतात. आणि ज्यावेळेस हे डे टू डे लाईफमध्ये तुमच्या खूप रेग्युलर व्हायला सुरुवात होते, तिथून पुढे मग लहान मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. फॅटी लिव्हर डेव्हलप होणं, त्यांचं वजन वाढणं, लॅक ऑफ एनर्जी फील करतात, बरेच मुलं चिडचिडे होतात किंवा त्यांचे लक्षणं जे असतात ते अनेक प्रकारे आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. याच्या पाठीमागे इनडिसिप्लिन जे आहे ती पॅरेंटच्या, आई वडील सुद्धा बरेच जण असतात, त्यांनी काय करतात की दिवसभर काम करून येतात, संध्याकाळी मला रेस्ट करायचंय, मला फिजिकल एक्झर्शन नाही करायचं म्हणून ते बसून राहतात. आणि त्यानंतर लेकरं त्यांना बघून आई वडील बसलेले आहेत, हे टीव्ही लावून हे पण बसून जातात. हा पण एक कारण. मोस्टली बरेचसे पॅरेंट्स असे बघायला मिळतात की त्यांना अवेअरनेस असतो, त्यांना हे माहिती असतं की जे काही करतोय आपण ते कॉन्शियसली त्यांना कळत असतं की हे चुकीचं आहे, परंतु कुठेतरी तडजोड म्हणून किंवा आळस म्हणू शकतो आपण, त्या आळसापोटी त्या गोष्टी घडून जातात आणि त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात मुलांमध्ये. मग ते अगदी चाइल्डहुडमध्ये, कमी वयामध्ये, 11 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष, अशा अगदी कमी वयामध्ये, जिथे खूप हे एज ग्रुप जो आहे हा खूप महत्वाचा आहे, इथे त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. म्हणजे त्या लेकरांचा ओबेसिटी किंवा फॅटी लिव्हर होऊ नये ह्यासाठी आजच्या जमान्यामध्ये आई वडिलांनी रोल मॉडेल बनावं असं म्हणताय. अगदी बरोबर. त्याचा दोन्ही बाजूने फायदा होऊ शकतो. एकतर त्यांना स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत होईल, दुसरी गोष्ट त्यांच्यामुळे जे काही त्यांचे मुलं आहेत, ठीक आहे, तर त्यांनाही खूप चांगली मदत होऊ शकते. म्हणजे तुम्ही आई वडिलांनी तुम्ही तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवा, खाणं पिणं तुम्ही चांगली ठेवा. उठलं की 2 दिवसाला एकदा स्विगीहून ऑर्डर येईल आणि तिसऱ्या दिवशी जाऊन हॉटेलमध्ये खातो, असा प्रकार केला तर खूप सारा सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट त्यांनी खाण्यामध्ये येतो. लेकरं त्यांच्या शरीरासाठी जितकं गरजेचं नाही त्यापेक्षा ते टेस्टच्या खाली ते खात राहतात आणि नंतर ते कंटिन्यू तशीच हॅबिट बनून जाते. सकाळी आपण लेझीनेस सोडून उठून आपल्या लेकरासाठी आपण आई आहेत तर आपण थोडंसं त्यांना चांगलं खाऊ घालण्यासाठी करून देत असेल तर त्याला खाण्याची सवय चांगली लागेल. संध्याकाळी जर का त्या लेकरू शाळेहून येऊन घरी बसलेले आहे, तुम्ही काम करून आलात म्हणून तुम्ही पण बेडवरती इन्स्टावरती बसणं आणि त्यानं टीव्हीवरती बसणं, त्यापेक्षा लेकराला घेऊन तुम्ही जर का त्या बाहेर गेलेला असेल ते पण खेळत आणि तुमची शारीरिक दृष्टिकोन पण चांगलं होईल. म्हणजे ओबेसिटी चाइल्डहुड किंवा चाइल्डहुड फॅटी लिव्हर हा होऊ नये म्हणजे आई वडिलांनी रोल मॉडेल बनावं आणि आई वडिलांनी मेहनत करावं, जेणेकरून पुढचा जनरेशन आणखी चांगलं होत जाईल. अगदी बरोबर. पॅरेंट्सचं ऍक्शन घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण मुलं हे अनुकरण करत असतात. अनुकरणशीलता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मुलांमध्ये. आपण जे करतो त्याच गोष्टी ते करायला बघतात. त्याच्यामुळे आपण जर हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला, आपण हेल्दी खाण्याचा प्रयत्न केला
आपल्या जर सवयी आपण हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केला, वेळेवरती झोपणे, वेळेवरती उठणे, सकाळी संध्याकाळी व्यायामाचे काही वेळा डिसाईड करणं किंवा काही टाइम फिक्स करणं, त्याच्यानुसार जर आपण अशा काही प्रॅक्टिकल ऍक्शन्स घेतल्या तर मुलंही त्या तशाच पद्धतीने अनुकरण करतात, जेणेकरून त्यांना वाईट सवय पण लागणार नाही अगदी बरोबर. आणि त्यांची शारीरिक दृष्ट्या चांगली असेल तर नंतर ओबेसिटी आणि बरेच काही आजार आहेत. बरोबर. PCOS मुलींमध्ये 18 वर्षाच्या ह्याच्यामध्ये पिरियडचा प्रॉब्लेम होऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. खूप जास्त म्हणजे आई वडिलांनी जर का आता डिसिजन घेतलेलं आहे, आपल्याला आपली फॅमिली ट्री वाढवायचंय, आपलं जी काही संतती वाढवायची, अशी जर का डिसिजन घेतलेला असेल, जबाबदारी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे असं म्हणतात. अगदी बरोबर. कारण तुम्ही जसे हेल्दी तसेच तुमचे मुलं तशा पद्धतीने हेल्दी राहू शकतात. जर तुमची हेल्थच जर चांगली नसेल तर मुलांवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला नक्कीच. मिळतो. हल्ली खूप जास्त प्रमाणात या गोष्टी आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये येतात. डाएट बद्दल इतकं समजून सांगितलं, खूप चांगली गोष्ट कळाली आम्हाला सर. जसं आपण म्हणतो फॅटी लिव्हर किंवा लिव्हरच्या आजारामध्ये 3 मोठे पिलर्स आहेत. सगळ्यात महत्वाचा पिलर्स म्हणजे डाएट बरोबर. आणि दुसरा जो काही इम्पॉर्टंट पिलर आहे पण त्याची खरोखरच फायदा होत नाही तो म्हणजे मेडिसिन आम्ही देतो, पण त्याचा खरोखर फॅटी लिव्हर मध्ये काही फायदा होत नाही अनटिल अँड अनलेस तिथे इन्फ्लमेशन आहे. नसेल तर त्याचं काही नाही. पण एक खूप महत्वाचा आणखीन एक पिलर आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल अँड एक्सरसाइज. तर लाईफस्टाईल अँड एक्सरसाइज मध्ये नेमकं तुम्ही सांगता काय पेशंटला? हा, नक्कीच. आता याच्यामध्ये बरेचसे पेशंट असे बघायला मिळतात जे खूप जास्त इनॅक्टिव्ह असतात, स्पेशली IT सेक्टर, Sedentary lifestyle. सेडेंटरी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये ते कंटिन्युअसली 8-8, 9-9, 10-10 तास, इव्हन काही केसेसमध्ये असंही बघायला मिळतं ते 12-13 तासापेक्षा जास्त काम करतात आणि डेस्क वरतीच बसून असतात. त्याच्यामुळे शरीराच्या हालचाली अगदी लिमिटेड होतात, रिस्ट्रिक्टेड होतात आणि जेवढा व्यायामाचा अभाव येईल तेवढं तुमचं फॅट डिपॉझिशन चा जो कल असतो तो वाढतो. कारण तुम्ही जे काही दिवसभर कंझ्युम करता, दिवसभर जे काही फूड तुम्ही खात असता, त्याचे जे काही कॅलरीज बनतात, त्या जर प्रॉपर पद्धतीने युटिलाइज नाही झाल्या, जर त्या शरीराने वापरून नाही घेतल्या, तर अतिरिक्त राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चरबीत रूपांतर होऊन ते तुमच्या फॅटवरती, तुमच्या लिव्हरवरती फॅट जमा होऊ शकतात. त्याला आपण फॅटी लिव्हर मध्ये नंतर त्याचं यस. ओके. आणि नेमकं जर का ते एक्सरसाइज म्हणताय, तर एक्सरसाइज म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार काय करायला पाहिजे? आता माझ्याकडे येणारे काय म्हणतात, सर मी दिवसामधून 7,000 स्टेप्स चालले, हा म्हणजे माझं एक्सरसाइज होतो. तर तुमच्या म्हणण्यानुसार एक्सरसाइज जो काय आपल्या फॅटी लिव्हरसाठी, आपला वेट कमी करण्यासाठी आणि आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी नेमकं काय परिभाषा असते? बरोबर. आता चालणं म्हणजे व्यायाम हा खूप मोठा गैरसमज आहे ऍक्च्युली. तर चालणं म्हणजे व्यायाम केला असा अर्थ होत नाहीये. तर चालण्याचे काही त्याचे प्रिन्सिपल्स असतात, तर ते आपण फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. चालताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला चालत असताना किती वेळाने घाम येतोय आणि घाम आल्याच्या नंतर तुम्ही किती वेळ चालताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे इव्हन तुम्ही चालत असा किंवा जिम करत असाल तर घाम आल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी, घाम येणं म्हणजे हे एक असं साईन असतं की जिथे शरीराने तुमची चरबी जाळण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली असते. आणि बरेच लोक घाम आल्याच्या नंतर थांबून जातात. अगदी बरोबर. त्यांचा असा समज होतो की आता आमचा व्यायाम पूर्ण झालाय, परंतु खरं जे आपल्याला शरीरामध्ये फायदे देणारे जे फॅक्टर्स असतात ते तिथून पुढे सुरू होतात. 30 मिनिटाच्या नंतर किंवा तुम्हाला घाम आल्याच्या नंतर 30-45 मिनिटं, 1 तास जेव्हा तुम्ही व्यायाम करता तिथे तुम्हाला चरबी जाळण्याची तुमची संधी अजून जास्त वाढते. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन आहे तो, मी जर करता ब्रिस्क वॉकिंग करून किंवा ट्रेडमिल वरती पळून थोडं घाम यायला म्हटलं तर तो चरबी जाळणारा प्रिपरेशन फेज म्हणता येईल. आणि घाम आल्यानंतर तुम्ही किती चालताय किंवा घाम आल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज किती करताय, घाम आल्यानंतर तुम्ही किती पळताय, तर तिथून तुमच्या बॉडीमध्ये असलेला एनर्जी युटिलायझेशन चालू झालं किंवा तुमचा वेट कमी करायला मदत व्हायला चालू झाला असं म्हणताय. चरबीचा वापर, जे स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो आपण, जे आपल्याकडे शरीरामध्ये जमा झालेलं असतं लिव्हरवरती किंवा शरीराच्या इतर भागावरती, तर ती चरबी शरीर वापरायला सुरुवात करतं. ओके. आणि मग जर एक्सरसाइज म्हटलं तर काय काय करायला सांगता तुम्ही? एक्सरसाइज मध्ये स्पेशली धावणं, ज्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता, वेगाने चालणं, धावणं, ब्रिस्क वॉकिंग म्हणतो. यस. आणि अगदी शक्य असेल तर तुम्ही पोहणे हा एक चांगला व्यायामाचा प्रकार आहे, ज्याला आपण एरोबिक कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो. त्याच्यानंतर सायकलिंग करणं, ज्याला आपण रोड बाईक म्हणतो, रस्त्यावरती सायकल वगैरे चालवणं, अशाही गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही दोरीवरच्या उड्या मारणं, अशा एक्सरसाइज तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, स्ट्रेंथ ट्रेनिंगचा पण खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये येतो, कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याच्या नंतर तुमचे मसल्स हे चांगल्या पद्धतीने बिल्ड व्हायला सुरुवात होते किंवा मसलची हेल्थ चांगली व्हायला सुरुवात होते, जे तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात. तर त्याच्यामुळे मसलशी रिलेटेड जे व्यायाम आहेत, जसं वजन उचलणे वगैरे, वेट लिफ्टिंग करणं,
जर चांगल्या ट्रेनरच्या किंवा चांगल्या सल्ल्याने जर तुम्ही ते व्यायाम करतात तर नक्कीच तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतात. आणि आजकाल म्हणतात स्ट्रेसमुळे आपला फॅटी लिव्हर वाढतं म्हणतात. नेमकं स्ट्रेस आणि तुमच्या बॅड हेल्थ बद्दल तुमचं मन काय? आता स्ट्रेस म्हटल्याच्या नंतर तुम्हाला स्ट्रेस इज व्हेरी कॉमन थिंग, कारण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काम करत असताना आपली फॅमिली किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना स्ट्रेस येणं हे खूप कॉमन आहे. परंतु त्या स्ट्रेस सोबत डील करताना आपण चुकतो, तिथे सर्वात जास्त मोठी चूक आपण समजतो. कारण स्ट्रेस येणं हा प्रॉब्लेम नाहीये, पण स्ट्रेस सोबत तुम्ही डील चुकीची करता, दॅट इज प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही स्ट्रेसला एखाद्याने तुमच्या बॉसनी तुम्हाला रागवलं म्हणून तुम्ही ताणतणाव करून घेता किंवा तुम्हाला वाईट वाटून घेता, त्यामुळे तुम्हाला डॅमेज जास्त होतो. बरोबर. पण जर का स्ट्रेस आलं त्याला नेग्लेक्ट न करता आपल्या लाईफमध्ये असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला अफेक्ट करत नाही. तुम्ही डील कसं करता स्ट्रेस सोबत, त्याला मॅनेज कसं करता याच्यावरती सर्व अवलंबून आहे. आणि आजकाल बिना स्ट्रेसचं काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रेस आहे. फक्त तुमची स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तुमची मेंटॅलिटी चांगली बनवा, मेडिटेशन करा, कामनेस वाढवा, जेणेकरून तो बाहेरून कोणी किती तुम्हाला स्ट्रेस दिला तरी तुमच्या शरीराला अफेक्ट कमी होईल. तुमची थॉट प्रोसेस त्याच्यावरती सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह सोल्युशन म्हणून काम करू शकते. कारण तुम्ही त्या स्ट्रेसला पॉझिटिव्ह घेता की निगेटिव्ह घेता, त्याला तुम्ही तुमच्या याला किती हार्म करता स्वतःला, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण प्रत्येक एका गोष्टीसाठी आपण रिॲक्ट करणं गरजेचं नसतं, तर काही गोष्टींवरती प्रॅक्टिकल ऍक्शन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि जेवढं आपण प्रॅक्टिकल ऍक्शननी जाऊ तेवढं स्ट्रेस मॅनेज होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. सर, बघत बघत आपण पॉडकास्टच्या एंडला आलेलो आहोत. तर आता एक संक्षिप्त किंवा समराईज फॉर्म मध्ये जर का सांगायचं झालं तर नेमकं फॅटी लिव्हर किंवा एखाद्याला चांगलं लिव्हर ठेवायचं असेल ऍज अ डायटिशियन तुम्ही सल्ला काय देणार? तर याच्यामध्ये नियमित व्यायाम आणि योग्य आहार, कारण आहार आणि योग्य आहार याच्यामधला फरक समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर नियमित व्यायामाला पण तेवढंच जास्त महत्व आहे. त्याचं जर आपण पर्सेंटेज जर काढायचं म्हटलं किंवा टक्केवारीत जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 60 ते 70% तुमचा आहार त्याच्यामध्ये रोल प्ले करतो आणि 30 ते 40% तुमची एक्सरसाइज रोल प्ले करते. त्याच्यामुळे तुमचा योग्य आहार आणि नियमित व्यायाम ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता योग्य आहार म्हटल्याच्या नंतर काय येतं की जसं आपण अगोदर चर्चा केली त्याप्रमाणे तुम्ही कडधान्य, काही उसळी असतात, त्याच्यानंतर ताक, दही अशा गोष्टी तुमच्या आहारामध्ये घ्यायला हव्यात की जेणेकरून तुम्हाला तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहू शकते आणि तुम्ही तुमचं फॅट डिपॉझिशन थोडंसं प्रिव्हेंट करू शकता. होल ग्रेन्स त्याच्यामध्ये वापरू शकता, पोर्शन कंट्रोल करू शकता आणि जे काही एक्सेस फॅट आहे असे पदार्थ तुम्ही टाळू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही मटन वगैरे म्हणू शकतो, तळलेले पदार्थ म्हणू शकतो, अशा गोष्टी तुम्ही प्रकर्षाने टाळायला हव्यात. शुगरी ड्रिंक्स असतात किंवा जे बाहेर नॉर्मली मार्केटमध्ये मिळतात जे फ्रुटी वगैरे किंवा इतर असे पेय असतात, हे पेय तुम्ही टाळायला हवेत. चांगल्या पेयामध्ये जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे ग्रीन टी आहे, ब्लॅक टी आहे, विदाऊट शुगर वगैरे ह्या गोष्टी आपण सहजासहजी घेऊ शकतो. अगदीच तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू पाण्याचा सगळ्यात मोठा पर्याय सगळ्यात चांगला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळू शकतात. तर अशा पद्धतीचं तुम्ही जर थोडक्यात तुमचं आहाराचं नियोजन केलं आणि थोडंसं एक्सरसाइजचं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर नक्कीच तुम्हाला फॅटी लिव्हरमध्ये फायदा होऊ शकतो किंवा तुम्ही फॅटी लिव्हरकडे जाण्यासाठी स्वतःला प्रिव्हेंट करू शकता. खूप चांगलं सर, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एकदम मोजक्या शब्दामध्ये समजून सांगितलं. सर, लास्टला आपण जाता जाता आमच्या व्ह्युअर्सला सांगतो की हा शब्द टाईप करा म्हणजे तुम्ही पूर्ण बघितलं आम्हाला कळतं. तसा एखादा शब्द सांगू शकता का? नक्कीच. तर जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डाएट फॉर फॅटी लिव्हर किंवा फॅटी लिव्हर डाएट असा एखादा शब्द टाईप करून कळवू शकता. नाहीतर कम से कम लिव्हर टाईप करा म्हणजे तुम्ही पूर्ण बघितलेलं आहे असं आम्हाला समजेल. येस, धन्यवाद सर, तुम्ही पण बघितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही जर का गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लिव्हर किंवा डाएट फॉर लिव्हर हा लिहू शकता. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेंदी वाटत असेल, क्लिप चॅनल, गट फिट क्लब क्लिप चॅनल हा तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला बरेच काही छोट्या छोट्या क्लिपमध्ये, छोट्या टाइममध्ये बरंच काही इन्फॉर्मेशन भेटू शकतं. आणि आमचा ऑडिओ जो काय आहे स्पॉटीफाय ऑडिओवरती गटफिट क्लब चॅनल फॉलो करा, तिथं तुम्हाला ऑडिओमध्ये फक्त ऐकायला भेटेल. आणि हा चॅनल जो काही गटफिट क्लब आहे हा सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून
पुढचे आमचे येणारे व्हिडिओ अबाधितपणे तुम्हाला बघायला भेटतील, ऐकायला भेटतील. धन्यवाद मित्रांनो.